श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अमृतधारा अध्याय 6. 6व्या अध्यायात दत्त महाराज नामधारकास सांगतात की महापराक्रमी रावणाच्या गर्वाचे हरण करण्याकरिता भगवान शंकर अर्थात मीच गोकर्ण येथे महाबळेश्वर स्वयंभू लिंगाच्या स्वरूपात लोककल्याणाकरिता श्री गणेशाद्वारे स्थापित झालो. पुलस्त्य ब्राह्मणाची पत्नी कैकया शंकराची मोठी भक्त होती. तिचा पुत्र रावण यानं आपल्या आईला मातीच्या शिवलिंगाची पूजा करताना पाहिले असता तो अत्यंत क्रोधानं व गर्वानं शंकरालाच लंकेत आणण्यासाठी कैलासावर गेला. तेव्हा भगवान शंकर त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला आत्मलिंग देऊन म्हणाले की 3 वर्ष या शिवलिंगाची पूजा केल्यास तू माझेच स्वरूप होशील. हे पाहून नारायणानं नारद व श्री गणेशाला रावणाच्या मार्गात विघ्न आणून ते आत्मलिंग स्थापन करण्यास सांगितले. रावणानं अत्यंत बळानं ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला असता ते गोकर्णाकार झाले आणि म्हणून या पवित्र शिवलिंगास गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले. श्री गुरु चरणार्पणमस्तु. पारायण